आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 26 ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हरतालिका। श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं व्रत येतं ते म्हणजे हरतालिका। हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे। हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात। शिव पार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जाते। स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे, म्हणून आपण या तत्वाचे पूजन करतो। सौभाग्य प्राप्तीसाठी सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केली जातात। त्यामधील एक व्रत आहे ते म्हणजे हरतालिका। महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत केले जाते। धार्मिक दृष्टीने हरतालिका हे व्रत अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे या व्रतामध्ये काही नियमांचे पालन केले जाते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे। यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, तसेच या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नये, हरतालिकेचं व्रत कसं करावं, व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये, हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे, कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य, सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते। जन्मोजन्मी अखंड अहेयपण असावे, सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते। कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात। या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विविध उमा महेश्वर यांचे पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात। तसेच अविवाहित मुली चांगल्या मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा उपवास करून ही पूजा करत असतात। सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुख समृद्धी, पितृत्य हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केले जाते। पुराणानुसार तृतीया चतुर्थीला हे व्रत केल्यास स्त्रीला विधवापण येत नाही आणि मुलं नातवंडांची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे। या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केले होते आणि म्हणून हरतालिका हे व्रत सुवासिनी, कुमारिका, विधवा स्त्रिया, गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे व्रत करू शकता। ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहेत त्यांनी फक्त व्रत करायचं आहे, तुम्हाला पूजा करता येणार नाहीत। तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत तर त्यांनी सुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांनी सुद्धा व्रत करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी। असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये, म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकता। हरतालिके हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचे असते। ज्या प्रकारे वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिकेची पूजा सुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते, म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरी सुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते। जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करायची आहे। जर तुम्ही ही पूजा घरी करणार असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करणार आहे तर ती पूजेची जागा स्वच्छ असावी। पूजेमध्ये जे काही तुम्ही निरंजन किंवा तांब्या जो वापरणार आहे तर ते सर्व साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे किंवा स्टीलचे असावे, परंतु चुकूनही या पूजेमध्ये प्लास्टिकची भांडी जी आहे तर ती वापरू नये।
तेव्हा सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे, म्हणजेच तुम्हाला पूजा करताना मध्येच उठावे लागणार नाही। कारण हरतालिकेची पूजा करत असताना मध्ये उठता येत नाही, आपल्याला एकाच जागी बसून ही पूजा करायची असते। या दिवशी वाळूचा महादेव बनवला जातो। जर तुमच्याकडे समुद्रातील वाळू असेल, म्हणजेच माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता आणि म्हणून तुमच्याकडे जर समुद्रातली वाळू असेल तर त्याचा महादेव तुम्ही बनवू शकतात। जर तुम्हाला या दिवशी वाळू भेटली नाही तर तुम्ही मातीचा महादेव बनवून त्याची पूजा केली तरीही चालेल। आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की ताई, आमच्या घरामध्ये शिवलिंग आहेत, मग आम्ही त्याचीच पूजा केली तर चालेल का? तर पहा, हरतालिकेच्या व्रतामध्ये वाळूचाच महादेव आपल्याला बनवायचा असतो, म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःच्या हाताने महादेव बनवायचा आहे आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारी जे शिवलिंग असतं तर त्याची आपण पूजा करू शकतो, परंतु हरतालिकेच्या पूजेला आपल्याला मातीचा किंवा वाळूचा महादेव बनवूनच त्याची पूजा करायची असते। हरतालिकेच्या पूजेची प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जन पूर्व उत्तर पूजा होईपर्यंत ज्या हरतालिकेच्या मूर्ती असतात तर त्या हलवू नये, किंवा जो वाळूचा महादेव आपण बनवला आहे तर तो सुद्धा मोडणार नाही किंवा हलणार नाही, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तसेच तुम्ही पूजेमध्ये जी फुले वापरणार आहेत तर ती उडवू नका, अगदी हळुवारपणे तुम्हाला ती वाहायची आहेत। तसेच महादेवाला, हरतालिकेच्या देवीला आपण जे पाणी अर्पण करणार आहे तर ते फुलाने तुम्हाला शिंपडायचे आहेत। देवाला अनामिकेने गंध लावायचा आहे, म्हणजे आपल्या उजव्या हाताचं जे करंगळी जवळचं बोट असतं तर त्या बोटाने गंध लावावे। कुंकू, अक्षदा, उजव्या हाताची अनामिका मधले आहेत। त्याचबरोबर जी विड्याची पाने आपण पूजेमध्ये ठेवणार आहे तर त्या पानांची देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत आणि त्यावर तुम्हाला सुपारी ठेवायची आहेत। त्याचबरोबर या हरतालिकेच्या पूजेमध्ये एक नारळ सुद्धा अर्पण करावा। हा नारळ सुद्धा तुम्हाला देवीकडे शेंडी करून ठेवायचा आहे। अर्पण केलेला नारळ हा तुम्ही दुसऱ्या दिवशी फोडून त्याचा प्रसाद जो आहे तर तो घरामध्ये सर्वांनी खायचा आहे। त्याचबरोबर देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा। उदबत्ती निरंजन जवळ ठेवावी। पूजेचा प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी, निरंजन पेटवावे। देवीच्या मूर्तीसमोर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती, निरंजन, कापूर आरती ओवाळावी। डाव्या हाताने घंटानाद करावा। हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हरतालिकेची व्रतकथा जी आहे तर ती सुद्धा वाचायची आहे। व्रतकथा वाचून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी आरती म्हणायची आहेत। त्यानंतर देवीला महानैवेद्य दाखवावा। पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा। पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई ही पेटलेली असावी। उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री ही सगळी तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत। जर तुमच्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन टाकायचे आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला व्रताचं पारणे करायचे आहेत। हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहेत। यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे। अगदी प्राचीन काळापासूनच महिला हे व्रत करत आलेल्या आहेत। पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करत असतात। या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमांचे पालन केले जाते तर पहा, ज्या दिवशी हरतालिका व्रत आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। या दिवशी तुम्हाला केस सुद्धा धुवायचे आहेत। शक्यतो अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे। हरतालिकेची पूजा होण्या अगोदर आपल्याला पाणी किंवा चहा किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाही। सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत। या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा फणस जे फळ आहे तर हे खायचं नाही। त्याचबरोबर तिखट, खारट, मीठ घातलेले पदार्थ सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाही।
या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो। माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्याला सुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे। मार्केटमध्ये उपवासाचे अनेक नवनवीन पदार्थ मिळतात, जसे की साबुदाणा असेल किंवा वेफर्स असतील किंवा इतर कुठले पदार्थ उपवासाचे असतात तर ते अनेक प्रक्रिया करून बनवलेले असतात। त्यामध्ये कोणतेही मसाले तेल जे आहे तर ते वापरलेलं असतं, म्हणून शक्यतो बाहेरचे जे तळणीचे पदार्थ आहेत उपवासाचे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाही। जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे। हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते दोन्ही टाइम केलं जातं, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी। दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं। जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे, गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि यानंतर ना नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे, उत्तर पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे। ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, यानंतर उत्तर पूजा करून तुम्हाला हा जो उपवास आहे तर हा सोडायचा आहे। यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावीत, म्हणजेच काही रंगाच्या साड्या या खूप भाग्यवान असतात। त्या साड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा, दैवी शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात। त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग, यानंतर दुसरा केसरी रंग, गुलाबी रंग, हिरवा किंवा लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात। हे रंग जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जातात। या 5 रंगाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता, परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी ही नेसायची नाहीत। बघा, आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं, परंतु हा सौभाग्यवतींचा सण आहे, सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका। तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी आहे त्याला पिवळ्या रंगाचा, लाल रंगाचा एखादा काठ असेल किंवा पदर असेल किंवा त्यावरती ब्लाउज जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचा असेल तर अशी तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू शकता, परंतु पूर्ण पांढरा ब्लाउज किंवा पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही अजिबात घालू नका। त्याचबरोबर या दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाची साडी सुद्धा नेसायची नाहीत।